वेलकम मित्रांनो, नॉर्थ एप्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आपण स्पर्धा परीक्षेला येणारी काही गणितं बघत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर आपण आता जे चालू केले ते फॉर्म्युलावरची एक सिरीज चालू केली. तर जे महत्त्वाचे फॉर्म्युले ते मी पहिल्यांदा लिहून घेतो आणि मग आपण आजचं गणित कोणतं आहे त्याच्याकडे आपण बघूया. तर पहिल्यांदा मी पहिला फॉर्म्युला घेतो a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. तर आपला पहिला फॉर्म्युला असणार आहे. दुसरा फॉर्म्युला आहे a वजा b चा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. आणि आपला तिसरा फॉर्म्युला असणार आहे a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात a वजा b. तर आपले तीन फॉर्म्युले असणार आहेत, त्याच्यावरची आपण सिरीज बघतोय. तर तुम्हाला जर अशा प्रकारची गणित अवघड जात असतील तर ही सिरीज तुम्हाला खूपच महत्त्वाची जाणार आहे. तर प्रत्येक गणितामध्ये एक पार्ट म्हणून किंवा कोणत्या तरी गणिताचा एक भाग म्हणून अशा प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला वापरावे लागतात. आणि जर फॉर्म्युले माहीत असतील तर अशा प्रकारचे गणित तुम्ही लवकरात लवकर आणि कमी वेळात सोडवू शकाल. तर तुम्हाला जर फॉर्म्युले माहीत नसतील किंवा तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही फॉर्म्युले लिहून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची गणितं सोडवण्यासाठी पुढे उपयोगी येतील. आता आपण आजच्या गणिताकडे जाऊया. तर आजचं गणित बघा जरा वेगळ्या प्रकारचं आहे. x वजा 3 चा वर्ग बरोबर x वर्ग वजा 2ax अधिक 9. तर a ची किंमत काढा. तर आपल्याला काय दिले त्यांनी एक सूत्र दिले आणि सूत्राचं काय दिले एक्सपान्शन दिले आणि त्यामध्ये a एक त्यांनी व्हेरिएबल किंवा एक चल टाकले आणि आपल्याला काय विचारले तर या चलाची किंमत किती ते त्यांनी विचारले. किंवा इथे x जर चल बनलं तर a एक त्यांनी किंमत दिली आणि त्या a या किमतीचं तुम्हाला म्हणजे जी किंमत a ची जी किंमत आहे ते तुम्हाला काढायची, a ची व्हॅल्यू काढायची. आता a ची जी किंमत आहे ती 4 असणार आहे, 5 असणार आहे, 3 असणार आहे का 9 असणार आहे हे आपल्याला गणित सोडवल्यानंतर कळणार आहे. आता मी पहिल्यांदा x वजा 3 चा वर्ग हे कोणत्या सूत्रामध्ये बसते ते मी बघतो. x वजा 3 चा वर्ग बरोबर. आता बघा इथं वजा चिन्ह आहे म्हणल्यावर हे अधिक तर आपलं पहिलं सूत्र तर येणार नाही. आता a वजा b चा वर्ग म्हणजे कंसाचा वर्ग इथं पण आहे आणि इथं पण काय कंसाचा वर्ग, म्हणजे आपले गणित कशावरचं आहे तर a वजा b कंसाचा वर्ग याच्यावरचे गणित आहे. आता इथं पहिल्यांदा मी a ची किंमत काय बघतो. a ची किंमत आहे x आणि b ची किंमत आहे 3. तर इथं a ची किंमत आहे x आणि b ची किंमत आहे 3. आता इथं तुम्ही वजा 3 घ्यायची नाहीये, तर वजा हे काय फॉर्म्युला मधलं किंवा सूत्रामधलं आहे, त्यामुळे तुम्ही a ची किंमत x आणि b ची किंमत फक्त 3 घ्यायची. आता मी काय करतो याचं पूर्ण एक्सपान्शन करतो किंवा सोडवतो. आता a वर्ग म्हणजे काय येणार आहे माझा x चा वर्ग येणार आहे वजा. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अधिक असताना इथं अधिक येणार आहे आणि वजा असताना इथं वजा येणार आहे. वजा 2a च्या जागी काय माझा x आहे, x गुणिले b अधिक b चा वर्ग म्हणजेच काय 3 चा वर्ग बरोबर. x चा वर्ग हे किती येणार आहे 3 2 6. पण मला गुणाकार करायचा नाही का तर पहिल्यांदा आपल्याला काय विचारले बघा, त्यामध्ये आपल्याला 2 काय पाहिजे आहे आणि आपल्याला काय विचारले a विचारले म्हणजे काय 2a ची किंमत विचारली म्हणजे काय येणार आहे 2a. म्हणजे मी ह्या फॉर्मॅट मध्ये लिहितो 2a म्हणजे काय येणार 3 आणि नंतर माझा x बरोबर का. आता 3 ला मी फक्त इकडे घेतले, ह्या फॉर्मॅट मध्ये मी करायला बघितले 2ax म्हणजेच काय 2 कंसामध्ये 3 आणि x. 2 आणि x आहेत माझ्याकडे, मला फक्त a ची किंमत काढायची. तर मी काय केलं 3 ला कंसामध्ये टाकलं अधिक 3 चा वर्ग काय 9 आहे. तर आता बघा हे माझं आलेलं उत्तर आहे आणि त्यांनी काय दिले बघा x वर्ग वजा 2ax अधिक 9. तर याच्या बरोबर मी काय करतो तुलना करतो. x वर्ग सेम आहे 2ax. आता इथं ax 2ax म्हणजे काय येणार आहे माझी a ची किंमत आहे, ती a ची किंमत काय असणार आहे माझी 3 असणार आहे का. तर जेव्हा मी तुलना करतो तेव्हा मला a ची किंमत किती मिळते 3 मिळते, म्हणजे a किती आला माझा 3 आला. तर आता आपण ऑप्शन कडे जाऊया. पहिला ऑप्शन आहे 4, दुसरा ऑप्शन आहे 5, तिसरा ऑप्शन आहे 3. तर तिसरा जो ऑप्शन आहे तो माझं उत्तर बरोबर आहे, तर मी सर्कल करतो. ठीक आहे, इथे आपलं गणित पूर्ण झाले. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटू.